नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर भेंडी घेतलेली आहे. भेंडीला वरून चीर पाडून घेते आणि असे मोठे तुकडे करून घेते. भेंडी भरून घेण्यासाठी कापून घेतलेले आहेत. ते कढईत थोडंसं तेल घेतलेले आहे. त्यात एक बारीक चिरलेला कांदा थोडासा परतून घेते. रंग बदलून नाही घेते. त्यात ओलं खोबरं घालते आणि 2 मिनटं परतून घेते. आता त्यात हळद, लाल मसाला, थोडीशी चिंच आणि गूळ घालून मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि थंड झाल्यावर मिक्सरमधनं पाणी न घालता वाटून घेते. ती कापून ठेवलेल्या भेंडीमध्ये भरून घेते. अशा प्रकारे ते पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई आणि कढीपत्ता घालते. राई तडतडल्यावर स्टफ करून ठेवलेली भेंडी घालते. किंचित मीठ घालते वरून आणि झाकण लावून भेंडी शिजायला ठेवते. थोड्या वेळाने भेंडी परतून घेते दुसऱ्या बाजूने आणि वरून थोडंसं तेल घालते आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. अशा प्रकारे 2 वेळा झाकण लावून भेंडी परतून घेतलेली आहे. आता झाकण न लावता 2 मिनटं परतून घेते. भेंडी शिजलेली आहे. भरलेली भेंडी तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेले गरम करायला. त्यात फोडणीला राई आणि जिरं घालते. राई जिरं तडतडल्यावर 4-5 लसणीच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या आणि कढीपत्ता घालते आणि लसूण लालसर होईपर्यंत परतून घेते. त्यानंतर फोडणीत हिंग आणि हळद, थोडीशी कोथिंबीर घालते आणि परतून घेते. इथे तुरीची डाळ, हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो घालून कुकरमधनं शिजवून घेतलेली आहे ती घालते. चवीप्रमाणे मीठ घालून डाळ रवीने घोटून घेते. डाळ घोटून झालेली आहे. आता छान उकळी काढून घेते. डाळीला उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे. इथे पडवळ घेतलेलं आहे. त्याचं वरचं साल काढून घेते. असे तिरकस कापून घेते. आतल्या बिया काढून टाकते. इथे पडवळ कापून घेतलेलं आहे. एक हिरवी मिरची कापून घेतलेली आहे. इथे तांदळाचं पीठ आणि बेसन घेतलेलं आहे. त्यात लाल मिरची पावडर, हळद, थोडासा ओवा, चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडून घेते आणि फेटून घेते 2 मिनटं. पीठ फेटून झालेलं आहे. थोडंसं हिंग घालते वरून आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. इथे तेल घेतलेले गरम करायला. बेसनच्या पिठामध्ये पडवळची कापं बुडवून घेते आणि तेलामध्ये फ्राय करायला ठेवते. दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. कापं शिजलेली आहेत. आता मी काढून घेते. पडवळची कापं तयार आहेत. ते उरलेला पडवळ कापून घेते. टोकाकडचा भाग कापून टाकते आणि 2 तुकडे करून घेते आणि आतला भाग काढून टाकते. अशा प्रकारे पडवळ पातळ कापून घेते. पडवळ कापून झालेलं आहे. थोडंसं मीठ लावते आणि हाताने चुरून बाजूला ठेवते. इथे छोटा कुकर घेतलेला भाजीचा. त्यात फोडणीला राई आणि हिंग घालते. राई तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालते. कांदा परतून झाल्यावर त्यात हळद घालते आणि पुन्हा परतून घेते. त्यानंतर बारीक चिरून ठेवलेला पडवळ घालते. कांद्यावर परतून घेते. पडवळ परतून झाल्यावर 4 तास अगोदर भिजत घातलेली चण्याची डाळ घालते. ओलं खोबरं घालते आणि सगळं मिक्स करून घेते.
चवीप्रमाणे मीठ घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेते. किंचित पाणी घालते आणि झाकण लावून 2 शिट्या काढून घेते. 2 शिट्या काढून कुकर थंड झालेला आहे. भाजी शिजलेली आहे, चण्याची डाळ पण शिजलेली आहे. पडवळची चण्याची डाळ घालून भाजी तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालते. इथे कढईत तूप घेतलेले आहे. तूप वितळल्यावर त्यात ड्रायफ्रूट्स परतून घेते. ड्रायफ्रूट्स परतून झाल्यावर काढून घेते आणि त्यात शेवया घालते आणि लालसर होईपर्यंत परतून घेते. त्यानंतर इथे पाणी उकळून घेतलेलं आहे, ते थोडं थोडं घालते. किंचित मीठ घालते, मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढून पुन्हा मिक्स करून घेते. शेवया शिजलेल्या आहेत. आता त्यात चवीप्रमाणे गूळ घालते आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. आता झाकण काढलेलं आहे. त्यात किसून ठेवलेलं ओलं खोबरं घालते. परतून ठेवलेले ड्रायफ्रूट्स घालते. मिक्स करून घेते. वेलची पावडर घालते. आता थोडंसं पाणी वाटते, पण सुकल्यानंतर ते घट्ट होईल. गूळ घालून शेवया तयार आहेत. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.